माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस रात्री 1:30 वाजेपर्यंत लीलावती रुग्णालयामध्ये होते। पोलिसांनी लीलावतीमधील डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवलेला आहे। डॉक्टर कुलदीप देवरे लीलावती रुग्णालयामधील रात्रपाळीचे इंचार्ज आहेत। पोलिसांनी रुग्णालयाकडून आतापर्यंतच्या उपचाराची माहिती घेतलेली आहे। यापुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबाबतची माहितीही पोलिसांनी मागितलेली आहे। मंत्री कोकाटेंवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नाशिक पोलिसांचं पथक रात्री 1:30 वाजता लीलावतीमधून माणिकराव कोकाटेंवर आज एंजिओग्राफी केली जाणार आहे अशी माहिती मिळते। एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेणार आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंची एंजिओग्राफी होणार आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। पवन, काय घडामोडी घडतायत? माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट घेऊन काल नाशिक पोलीस जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबईमधील लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट घेऊन आल्यानंतर पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला नोंद केली आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाले। जे माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार करतायत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केलेली आहे, तो त्यांच्या तब्येतीचा अहवाल घेतलेला आहे। मात्र या संपूर्ण चर्चेदरम्यान एंजिओग्राफी जी आहे ती आज माणिकराव कोकाटे यांची केली जाणार आहे आणि ही एंजिओग्राफी केल्यानंतर नाशिक पोलीस जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांना अटक त्याची रिपोर्ट आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक करायची की नाही या संदर्भातला निर्णय घेणार आहेत। मात्र पोलिसांचा मुक्काम जो आहे तो आपल्याला मुंबईमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर रात्री या ठिकाणी पोलिसांकडनं माणिकराव कोकाटे यांच्या रूम बाहेर गार्ड जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहे। रात्री जवळपास 10:30 ते 11च्या दरम्यान मुंबईमध्ये रुग्णालयात आलेले आहे पोलीस 1:30 वाजता बाहेर आलेले आहेत। ही संपूर्ण जी प्रक्रिया होती ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेण्यात आलेली आहे आणि तो पुरावा जो आहे तो कोर्टात सादर केला जाणार आहे। मात्र यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आज एंजिओग्राफी जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि याच रुग्णालयामध्ये सकाळी आज ही एंजिओग्राफी जी आहे माणिकराव कोकाटे त्यांची ती केली जाणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। कोकाटे यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, आज त्यांच्यावर एंजिओग्राफी होणार आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयामध्ये आहेत। नाशिक पोलीस जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत अटक वॉरंट घेऊन। मुख्यमंत्री फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा जो आहे तो अजित पवारांकडे पाठवलेला होता। मात्र अजित पवारांनी भूमिका घेतलेली होती की जे शुक्रवारी सुनावणी होतीये त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल। मात्र काल संध्याकाळी अजित पवारांनी हा राजीनामा जो आहे तो पुढे मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय आणि आता हा राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे।